प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या म्हणजे 19 ऑक्टोबरच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघणार आहात. म्हणजे आजचा भाग त्यांनी खरंच खूपच छान दाखवला आहे प्रेक्षकांनो. सुरुवातीला आपण बघतोय विशाल बयोला म्हणत असतो, तू इराला सांगणार आहेस की नाही सरस्वती, मी आता इथे थांबणार नाहीये. बयो म्हणते, नाही मी सांगेल तिला, वाटलं तर आपण रिसॉर्टला गेलो ना तेव्हा तिला सगळं काही खरं खरं सांगेल, पण तुम्ही प्लीज जाऊ नका. विशाल म्हणतो, ठीक आहे, हा निर्णय तुझा पक्का आहे ना, मी हे सगळं खरं मानू का? आता बयो म्हणते, हो मी सांगेल खरं. तर आता विशाल म्हणतो, ठीक आहे, तू सांगतेस म्हणून मग मी आता थांबतो, पण तू इराला सगळं खरं खरं सांगणार आहेस सरस्वती. आता तेवढं तिथे शुभंकर येतात. विशालच्या हातातली बॅग पाहून म्हणतात विशाल, अरे तू कुठे निघालायस? विशाल म्हणतो, सर आता मला घरी जायला हवं ना, बरेच दिवस झालेत मी इथे. आता शुभंकर म्हणतात, अरे विशाल, अरे एवढी घाई का करतोयस तू? बरं एक काम कर, तुम्हाला रिसॉर्टला का कुठे जायचंय ना फिरायला, तुम्ही तिथे जाऊन या फिरायला आणि मग हवं तर तू तुझ्या घरी जा. शुभंकरांचं म्हणणं असतं की तू हवं तर नंतर ठरव इरा आणि तू, पण आता तू जाऊ नकोस. आता इराला ते सांगतात, इरा त्याची बॅग ठेवून दे बरं घरामध्ये. इरा आता त्याची बॅग घेते विशालची आणि ठेवून देते घरामध्ये आणि विशालही घरात घेऊन जाते. आता बयो आणि सुमन दोघी एकमेकींकडे नुसत्या केविलवाणे पाहतच राहतात. असो, तर आता लगेच त्यांनी सीन दाखवलाय. हे सगळेजण मुंबईच्या बाहेर एका रेस्टॉरंटमध्ये गेलेत, तिथे डे आउट करायसाठी म्हणून ते गेलेले आहेत प्रेक्षकांनो. आता ते सगळं रेस्टॉरंट वगैरे बघून खूप भारी वाटतंय या सगळ्यांना आणि खरंच रेस्टॉरंट अगदी अमेझिंग होतं. हे सगळेजण वेलकम करतात यांचं. तुम्हाला काही प्रवासात त्रास तर नाही ना झाला ते विचारत असतात. बयो म्हणते, नाही आम्हाला माहितीच नव्हतं, पण इथे एवढं छान रेस्टॉरंट आहे मुंबईच्या जवळ, खूप छान झाला आमचा प्रवास. आता या सगळ्यांचं ग्रँड वेलकम होतंय आणि आतमध्ये आल्यावर असं लोकेशन आहे, किती छान लोकेशन आहे. बयोसाठी तिथे पुस्तकाचा खजिनाच असतो. बयो ती पुस्तकं हातात घेऊन बघायला लागते, अरे वा पुस्तकं. आता इरा म्हणते, बयो अगं तू इथे चिल आउट करायला आली आहेस ना, मग एक दिवस तरी पुस्तकांना सुट्टी दे ना. अंकिता म्हणते, ए हेतल ही बघ तुझ्यासारखी गुजराती आहे, बघ ना किती गोड आहे. हेतल तिच्याशी गुजरातीमधनं बोलते, ती नाव विचारते त्या मुलीला, गोड मुलगी आहे खूप. आता प्रेक्षकांनो, इथे इरा सगळं रेस्टॉरंट बघते आणि तिला खूप भारी वाटत असतं. तिथे खूप फिरावंसं वाटतंय या सगळ्यांना, म्हणजे इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं झालंय. आता ते सांगतात की तुम्ही म्हणजे फ्रेश व्हा, तिकडे तुमच्या रूम्स आहेत वगैरे वगैरे. आता ही अंकिता म्हणत असते, मला तर स्विमिंग पूलमध्ये जायचंय, आरव चल ना रे. आरव म्हणतो, तुला काय पुढच्या आठवड्याभर सर्दी खोकला हवाय का? मग आता अंकिता म्हणते, किती बोरिंग आहेस रे तू. आता ही वैभवी आणि हेतल दोघी जणी पण निघून जातात दुसरीकडचं लोकेशन बघायला रेस्टॉरंटमधलं. आता सगळेजण गेलेत. ही संधी साधतो विशाल आणि बयोला पुन्हा आठवण देतो, हे बघ सरस्वती, तू इराला सगळं खरं खरं सांगणार आहेस, आहे ना तुझ्या लक्षात? बयो आता बिचारी टेन्शनमध्ये आली आहे, रादर ती प्रेशरमध्येच आली आहे विशालच्या, आणि विशालने पण प्रेशर का देऊ नये, बरोबर आहे त्याचंही. आता इरा येते आणि विशालला घेऊन जाते दुसरीकडे. आता बघा प्रेक्षकांनो, किती सुंदर आणि मोकळं चाकळं मैदान आहे. अंकिता आणि आरव तिथे बसलेत. आता अंकिता त्या आरवला म्हणत असते, हे बघ तू पण तुझ्या कानाला फुल लाव, मी पण फुल लावते, आपण फोटो काढूयात. तेवढ्यात इरा आणि विशाल तिथे दोघे जण आलेत. हेतल तर दयाभाभीच झालेली आहे, हे आलो अशी करून उड्या मारतीये ती. आणि अंकिताला म्हणते, तुला तर फुकटचा फोटोग्राफर मिळाला नाही. आणि आता इरा चिडते आणि म्हणते, ए माझ्या भावाला काय फोटोग्राफर म्हणते का ग? आता स्वतःच त्या हेतलच्या हातात मोबाईल देते आणि म्हणते, विशालचा माझा फोटो काढ ना. आता प्रेक्षकांनो, इथून पुढे मजा येणार आहे बरं का बघायला. आता ही हेतल तिला म्हणत असते, ए इरा जरा इकडे हो ना, पोज दे ना. आता इरा जेव्हा पोज देते तेव्हा मागचं ते सगळं बॅकग्राऊंड दिसतंय त्या हेतलला. हेतल म्हणते, इरा मागे बघ ना. तर आता मागे लिहिलेलं असतं, सरस्वती लव विश VISH असं लिहिलेलं असतं. आता ही सारखी म्हणत असते, हेतल मागे बघ मागे बघ. आता इरा म्हणते, काय एवढं मागे बघ, काय आहे मागे? आता इरा बघते मागे, तर बाप रे बाप, इराचा असा पारा चढलेला दाखवलाय त्यांनी की विचारूच नका. आता सगळेच जण टेन्शनमध्ये आले ना, हा काय प्रकार आहे म्हणून. बाई काय हा प्रकार, असं झालं असावं त्यांना कदाचित. पण आता इकडे हा सीन दुसरा दाखवला त्यांनी अचानक मध्येच. पण बघा बघा पुढे मजा येणार आहे तुम्हाला पाहायला. पोटे सर आणि हा नवीन आलेला दुष्यंत सरांचा मुलगा, त्याचं नाव आदिनाथ. मी तरी आदिनाथच ऐकलं प्रेक्षकांनो, दुसरं काही वेगळं काही नाव असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पोटे सर या आदिनाथला खूप भडकवत असतात बयोच्या विरुद्ध. ती सरस्वती खूप महाशाणी आहे, सगळं काही बारीक सारीक लक्ष ठेवते हॉस्पिटलवर, तिची कमांड आहे हॉस्पिटलवरती. अहो पेशंटशी तर अशी गोडगोड बोलते, सगळं हॉस्पिटल काबीज करून ठेवलंय तिने. पोटे सर मुद्दाम करतायत जेणेकरून बयो जर कटली त्यांच्या मार्गातून तर त्यांचे सगळेच
अडचणी दूर होतील ना. पोटे सर कमी होते म्हणून आता हे दोघं सांडू-कांडू तिथे आलेत म्हणजे गौतमी आणि रमाकांत. आता तो आदिनाथ म्हणतो, हे दोघे जण तेच आहेत ना, माझ्या वडिलांबद्दल वाईट बोलत होते ते. मी तुम्हाला खाली बसायला सांगितलं नाहीये. आता तो आदिनाथ गौतमी आणि रमाकांतला असं बोलतो. त्यावर गौतमी अशी जरा कानकोंडी होते बिचारी आणि रमाकांत म्हणतो, काय तुम्ही पण सर, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो दुष्यंत सर आमचे फार चांगले मित्र आहेत. अहो आमच्या वहिनी आणि ते दोघे जण बिझनेस पार्टनर आहे. आता तो पोटेला म्हणतो, पोटे सांगा ना तुम्ही काहीतरी. आता यांचं कसं झालंय प्रेक्षकांनो, काही झालं की त्याचं खापर बयोवर फोडायचं. आता हे पोटे सर हाईट म्हणजे काय म्हणतात तिथे, अहो ते सगळे म्हणजे हे दोघेही जण दुष्यंत सरांचे मित्रच आहेत, पण यांच्यामध्ये भांडणं सरस्वतीनेच लावून दिले. काही अर्थ आहे या वाक्याला. असो, आता ही गौतमी पण म्हणते, हो ना, दुष्यंत आणि मी खूप चांगले मित्र आहोत, पण या सरस्वतीमुळेच आमच्यामध्ये जरा गैरसमज निर्माण झालेत. म्हणजे काही झालं तर सरस्वतीमुळे झालं. असंच झालंय ते. असो, आता हा विचार करायला लागतो आदिनाथ, म्हणजे या सरस्वतीचा मला काही ना काही बंदोबस्त करायलाच पाहिजे. रमाकांत म्हणतो, हो करा, तुम्ही बंदोबस्त कराच तिचा, नाही म्हणजे ती ना जरा डोईजड होऊन बसेल तुमच्या, असं काहीतरी तो बोलतो. आता तो दुष्यंतचा मुलगा विचार करायला लागतो की आता या बयोचं काहीतरी करावं लागेल, तिचा माज उतरावा लागेल. तर आता इकडे इराने बघितलेले सरस्वती लव विश असं तिथे लिहिलेलं असतं झाडावर. इरा आता तन तन फन फन उडायला लागते आणि बयोला म्हणते, बयो काय हे 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 सगळं काय आहे, हे कुणी लिहिलं, हे तू लिहिलंस का, तू लिहिलंस ना, काय लिहिलेस तू हे. बयो म्हणत असते, अगं बाई नाही ग इरा, मी कशाला लिहू हे सगळं, मी नाही लिहिलंय. आता इरा म्हणते, मग हे कोणी लिहिलंय, अगं हे ठळक दिसतंय ना मला इथे, सरस्वती लव विश, हे काय आहे सगळं. बयो मी तुला शेवटचं विचारतीये, मला खरं खरं सांग. बयो म्हणते, नाही ग इरा, मला काहीच माहिती नाहीये. इरा म्हणते, तुला माझा आनंद सहन होत नाही का बयो, अगं तू का वागतेस असं माझ्यासोबत बाई, अगं मी जर खुश आहे तर तुला का बोचतं ग, अगं मी किती आनंदात होते आज इथे. आता वैभवीला टेन्शन आलंय. आता खरं तर विशाललाही टेन्शन आलंय बरं का, पण तरी विशाल या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्या बयोला खुणवतोय की सांग आता पटकन. आता इरा तिला म्हणते बयोला, खरं सांग बयो, विशालबद्दल तुला फिलिंग आहेत का, विशाल या बयोचं तुझ्यावर प्रेम आहे का, खरं खरं सांग मला. अरे देवा, आता या दोघांनाही तिने धारेवर धरलेलं आहे, म्हणजे अजून कशात काही नाही बरं का, म्हणजे हिला खरं अजून कळलेलं नाहीये, तरी हिने एवढा तमाशा चालू केलाय, मग खरं कळल्यावर ही काय करेल बिचारी बयो. आता खरं सांगा मला प्रेक्षकांनो, बयोचा निर्णय किती योग्य आहे. याच्यामुळे ती बयो इराला काही सांगत नाही, कारण तिला माहितीये जे झालं ते बयोमुळे झालं, चांगलं झालं ते इरामुळे झालं, असं आहे ते. आता बयोला म्हणत असते ती, हे सगळं तू मुद्दाम करतेस ना, हिला माझा आनंद सहन होत नाही, हिने हे सगळं मुद्दाम केलंय, खरं सांग मला, तुझ्या फिलिंग्स आहेत ना विशालबद्दल, बयो तू मुद्दाम केलंय ना हे सगळं. आता ती फाडायला लागते ते सगळं तिथे झाडावर जे येते. तेवढ्यात त्या रेस्टॉरंटचे एक एम्प्लॉई येतात आणि म्हणतात, सॉरी मॅडम, हे जर आमचं काढायचं राहिलंय, तुम्ही प्लीज असं काढू नका. आता इरा म्हणते, काय म्हणजे काय संबंध आहे, हे कोणी लिहिलं. आता ते सांगतात की अहो काल ना इथे प्री वेडिंग शूट होतं, त्या कपलचं नाव होतं सरस्वती आणि विश्वास. ते बघा खालचे WAS खाली पडलंय. आता ते खालचं ते पडलेलं स्पेलिंगचं ते उचलून दाखवतात इराला. आता बयो सुटकेचा निश्वास टाकते आणि रडायला लागते. आता विशाल बयोकडे बघून असं म्हणत असतो, शट, गेला हा पण चान्स हातातनं. आता इरा लगेच म्हणते, सॉरी, माझा गैरसमज झाला, सॉरी गाईज, बोथ ऑफ यू, आय एम व्हेरी सॉरी बयो, अगं खरंच माझा गैरसमज झाला, मला असं वाटलं सरस्वती विश म्हणजे तुम्ही दोघंच जण, खरंच बयो, मी मनापासून सॉरी म्हणते तुला, अगं मी ते बघितलं आणि माझं गोंधळ उडाला ग. काही असो प्रेक्षकांनो, पण इरा बयोला सॉरी म्हणते हे बघून भारी वाटतंय मला. असो, तर आता बयो मात्र अशी डोळे पाणावलेले तिचे आणि बघत राहते आपली विशालकडे, आणि विशाल विचार करत असतो, हा चान्स सुद्धा सरस्वतीने सोडून दिला इराला सांगायचा. असो, तर आता ही इरा त्या विशालला म्हणते, चल आपण दुसरीकडे जाऊयात, म्हणजे आरवच आधी विषय बदलतो की आपण दुसरीकडे पण जाऊन बघूयात रेस्टॉरंट. आता बयो बिचारी लागते रडायला हे सगळेजण गेल्यावर, म्हणजे तिला टेन्शन आलेलं आहे. तर आता इकडे ही गौतमी म्हणते, हो सर, ॲक्च्युली काय आहे ना, म्हणजे ही सरस्वती आहे ना, तुम्ही तिची सपोर्ट सिस्टीमच काढून टाका ना. आता तो विचार करायला लागतो, तो म्हणतो, काय ना याचं, आदिनाथ, सॉरी मी विसरूनच जाते याचं नाव, कारण ते नवीन कॅरेक्टर आहे ना प्रेक्षकांना, थोडं त्याचं नाव तोंडामध्ये येईपर्यंत मला वेळ लागेल. असो,
तर आता गौतमी म्हणते, अहो तिची सपोर्ट सिस्टीम म्हणजे शुभंकर आणि विशाल, त्यांनाच तुम्ही जरा कमकुवत करा ना. तेवढं तिथे शुभंकर येतात आणि म्हणतात, गौतमी तू इथे काय करतेस ग? गौतमी म्हणते, अरे काही नाही, जरा माझ्या बिझनेस संदर्भात मीटिंग होती माझी इथे म्हणून आले होते. आता शुभंकर म्हणतात, अच्छा अच्छा ठीक आहे. मग आता आदिनाथ म्हणतो की काय हो तुम्ही कसं काय इथे? मग शुभंकर म्हणतात, ती मुलगी आली होती ना मोबाईलच्या रिलेटेड केस, तर ती केस सॉल्व्ह झाली आहे. खरं तर बयोने ती केस सॉल्व्ह केली आहे अगदी उत्तमरित्या. म्हणजे मूळ कारण काय होतं ते बयोलाच कळलं आणि आम्हाला ट्रीटमेंट करायला जरा जास्ती सोपं गेलं. त्यावरती आता गौतमी लगेच अशी एक्सप्रेशन देते, म्हणजे आत्ता ती तेच सांगत होती आणि तेच खरं झालं. म्हणजे शुभंकर बयोला सपोर्ट करतात हे त्या आदिनाथला दिसलं. लगेच आदिनाथ कुचकं बोलतो आणि म्हणतो, मग काय त्या बयोला अवॉर्ड बिवॉर्ड द्यायचं का काय आता? त्यावर शुभंकर म्हणतात, छे छे तुम्ही नका देऊ अवॉर्ड. ॲक्च्युली एका सामाजिक संस्थेने याची दखल घेतली आहे आणि त्याबाबतीत बयोचं त्यांनी एक व्याख्यानसुद्धा ठेवलं आहे. मी फक्त तुम्हाला त्या मुलीचे केस रिपोर्ट सबमिट करायसाठी इथे आलो होतो, असं बोलून ते निघून जातात तिथून. पण आता आदिनाथ ठरवतो की या सरस्वतीचं काहीतरी करायला हवं, काहीतरी मोठा निर्णय घ्यायला हवा. आणि आता विचार करत करत असा तो तिथपर्यंत आलेला आहे त्या टेबलाच्या बाहेर आणि विचार करतोय, मला हे सगळं काळजीपूर्वक बघावंच लागेल. आणि आता रमाकांत आणि गौतमी खुश आहेत की कशी आग लावली आपण बयोबद्दल. असो, तर आता हे बयोचे गैरसमज एक ना एक दिवस त्याचे दूर होणारच आहे. आता हे सगळेजण स्विमिंग पूलवर एन्जॉय करताय. खरं तर खूप भारी प्रेक्षकांनो हा रेस्टॉरंट मस्त वाटतोय. आता वैभवी बयोला म्हणते, तू पण बस ना स्विमिंग पूलच्या जवळ. बयो नको म्हणत असते. तर आता हेतल म्हणते, यांच्याकडे मागे खेळायसाठी पण बरंच काय काय आहे. आणि अंकिता म्हणते, वाव कसलं भारी आहे ना हे रेस्टॉरंट. तर आता इरा म्हणते, अरे इथे ना मागे टेनिस कोर्ट पण आहे आणि विशालची आणि माझी ॲज अ कपल ही पहिलीच डेट आहे. म्हणजे आम्ही दोघं जण पहिल्यांदाच बाहेर आलोय ना. विशाल काय झालंय तुझ्या मूडला? तू बोल ना माझ्याशी. विशाल काही तिच्याकडे लक्ष देत नसतो, पण आता ही मुद्दाम त्याला म्हणते, तुझा मूड ठीक कर ना रे. आता लगेच हेतल तिला टोमणा मारते, तू सोबत आहे म्हटल्यावर त्याचा मूड ठीक असणारच. इरा म्हणते, म्हणजे काय असणारच. असो, पण आता विशाल मात्र सतत आपल्या बयोकडे बघत राहतो की कसं प्रत्येक वेळेला इराचं आणि त्याचं नाव जोडलं जातंय. हे त्याला आवडत नाहीये. तर आता वैभवी आणि बयो दोघी जणी त्यांच्या रूमकडे जात असताना वैभवी बयोला समजवते, अगं बयो असं काय करते ग? विशाल सरांना किती त्रास होतोय हे सगळं इरासोबत वागताना बोलताना. अगं त्यांचं प्रेम आहे ना तुझ्यावर. आता बयो तिला म्हणत असते, वैभवी सोड न ग विषय, आत्या पण घरी तेच बोलते, तू इथे तेच बोलतीयस. वैभवी म्हणते, मग सांगून टाक ना इराला सगळं खरं खरं. आता तेवढ्यात तिथे इरा आणि विशाल येतात आणि या दोघींचं बोलणं थांबतं. आता इरा या दोघींना म्हणते, अरे गाईज तुम्ही इथे ॲक्च्युली तुम्ही जरा बाहेर जाल का? मला थोडी प्रायव्हसी हवी होती विशालसोबत. आता असं बोलल्यानंतर बयो तिच्याकडे बघायलाच लागते. मग ती म्हणते, अरे अरे गैरसमज नका करून घेऊ, मला विशालसोबत गप्पा मारायच्यात जरा. काय आहे ना, तो खूप बिझी असतो, आम्हाला बोलायला वेळच मिळत नाही, त्यामुळे म्हटलं जरा आता इथे बसून गप्पा मारूया, चालेल ना तुम्हा दोघींना? आता असं बोलल्यानंतर विशाल पुन्हा सरस्वतीला म्हणजे बयोला खुणवत असतो की बोल, आता तरी बोल, तुझ्याकडे चान्स आहे, बोल. पण आता म्हणजे तो हे डोळ्याने खुणवतोय बरं का, आणि मी तुम्हाला त्या खाणाखुणा सांगतेय. आता बयो खूप हिंमत एक करते आणि त्या इरासमोर जाऊन म्हणते, इरा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आता इरा त्या बयोकडे बघत म्हणते, काय सांगायचंय तुला? आता विशाल तिला हिंमत देत असतो, सांग सांग, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आता बयो काही सांगत नाही असं वाटतं प्रेक्षकांनो, कारण पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी तसंच काहीसं दाखवलंय. हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता सोमवारी आपल्याला बघायला मिळणार आहे हे सगळं. विशाल म्हणत असतो, तू का नाही सांगितलंस इराला सरस्वती? अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर. आता बयो म्हणते, मी नाही सांगू शकत, तुम्ही बघितलं ना तिने सकाळी किती तमाशा केला, तिला जर खरं खरं कळलं तर काय होईल? आता विशाल म्हणतो, जे व्हायचं ते होऊ दे, पण आता मी हे सगळं सहन करणार नाहीये. तर आता आरवला विचारत असते इरा की विशाल कुठे आहे, आणि आता ही विशालला बघत बघत तिथे वर येते आणि या दोघांचं बोलणं ऐकते. काय वाटतं तुम्हाला, ऐकते की नाही ऐकते? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, खूप सारे प्रेक्षक अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब न करता बघतात, असं करू नका हो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लवकर लवकर माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल प्रेक्षकांनो अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.